नाशिक कृषी कुंभ 2026 फेस्टिवल मैदानावरती तिसऱ्या दिवशी अतिशय भरगच्च अशी या ठिकाणी प्रेक्षकांची त्याचबरोबर शेतकऱ्यांची गर्दी होती। कार्यक्रमाचं आयोजन छान करण्यात आलं असून या कार्यक्रमात 14 मार्च रोजी डाळिंब शेती व मधमाशा पालन या विषयांवर मार्गदर्शन डॉक्टर श्री तुकाराम निकम यांनी सांगितले की मधमाशांची पर्यावरणावरती सकारात्मक परिणाम होतात। मधमाशा फुलोरा येणाऱ्या अनेक वनस्पतींच्या परागीकरण महत्त्वाची भूमिका बजावतात। त्यामुळे सूर्यफुले आणि विविध फळे यांसारख्या ठिकाणी पिकांचा उत्पादनात वाढ होते। या प्रसंगी डॉक्टर तुकाराम निकम यांनी परिसंवादात मत व्यक्त केलंय आणि सोमनाथ गांगुर्डे यांनी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाचा डाळिंब शेती करावयाचा बदल, डाळिंब शेती करताना मधुमक्षिका पालनाचं महत्त्व याविषयी प्रशिक्षित शेतकरी व हवामान याबाबत अभ्यासपूर्वक यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली। कृषी क्षेत्रातील 25 शेतकऱ्यांनी या प्रसंगी अधीक्षक रवींद्र माने, प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद या प्रसंगी उपस्थित होते। त्याचप्रमाणे या कृषी कुंभार संमेलनामध्ये जलसंधान कारक असल्याने प्रदेश जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते यांनी या ठिकाणी आपली मते मांडली। त्याचबरोबर वॉटरशेड जलसंवर्धन प्रकल्प संकल्पनेचे मॉडेल्स या ठिकाणी या प्रसंगी विविध उपाययोजना, पाण्याचे व्यवस्थापन आणि मृदे संवर्धन यांची माहिती देण्यात आली आहे। त्याचप्रमाणे याविषयी कृषी कुंभमध्ये रोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलेलं आहे। सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राच्या हास्य जत्रा, टीव्ही कलाकारांचा संच यात समीर चौगुले, प्रभाकर मोरे, वनिता खरात, अरुण कदम, श्याम राजपूत, रसिका वेंगुर्लेकर त्याचबरोबर अधिक कलाकारांनी सादरीकरण करून त्यांचे लोटपोट हास्य या ठिकाणी निर्माण करून दिले। तसेच या प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिक पोलीस उपायुक्त खासदार भगरे सर तसेच प्रशासकीय अधिकारी या शेतकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। अतिशय मनोरंजन कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला। यापासून दिवसभरामध्ये विविध प्रकारच्या प्रदर्शनांना या ठिकाणी भाग घेतला। त्याचबरोबर या ठिकाणी खवय्ये सुद्धा या मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपल्या जिभेची चव चाखण्यासाठी या विविध खवय्या स्टॉलला भाग आवर्जून भेट दिली आहे। तसेच या ठिकाणी गावरान तडका, गावरान मेवा त्याचबरोबर शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचं जवळपास 25 ते 30 स्टॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते। त्यात घरगुती जेवणामध्ये सावित्रीबाई फुले स्वयंसहाय्यता समूह वरखेडा तालुका दिंडोरी नाशिक यांच्या सौ चंद्रकला खंडेराव गांगुर्डे यांनी या स्टॉलची माहिती आणि चुलीवरचे जेवण या संदर्भात आपलं मनोगत व्यक्त केलं। त्याचबरोबर तेथे असलेल्या चौदाळीचा या ठिकाणी स्वादही या ठिकाणी खवय्यांना दिला। अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रेलचेल दिसून आली। वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। श्री प्रवीण खंडेराव गांगुर्डे, राहणार आंबेवली, तालुका दिंडोरी येथील असून आमचा आंबेवली येथे गौतमी महिला बचत गट आहे आमच्या महिलांचा। या बचत गटाअंतर्गत आम्ही स्वयंपाक उद्योग चालू केलेला आहे। त्या स्वयंपाक उद्योगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पापड, उदाहरणार्थ नागी पापड आहे, ज्वारी पापड आहे, तांदूळ पापड आहे, दुधाचे पापड आहे, त्याच्यानंतर गव्हाच्या कुरड्या आहे, साबुदाण्याच्या चकल्या आहे, साबुदाण्याचे पळी पापड आहेत, गव्हाच्या शेवया आहे, शुद्ध गाईचं तूप आहे, असे सर्व प्रकार आम्ही आमच्याकडे वेगवेगळे। तसेच सणावाराला उदाहरणार्थ दिवाळी वगैरे असली तर करंज्या, पुऱ्या वगैरे आम्ही बनवत असतो। आमचा बचत गट हा वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शनाला जात असतो आणि आता नाशिक येथे कृषी कुंभ प्रदर्शन चालू आहे। त्याच्यामध्ये 94 नंबरचा आमच्या बचत गटाचा स्टॉल असून सर्वांनी येऊन दिलेल्या उत्पादनाचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती। नमस्कार, मी नलिनी प्रवीण गांगुर्डे। आमचा महिला बचत गट आहे, गौतमी महिला बचत गट। आम्ही आमचा गृह उद्योग आहे, शिवगृह उद्योग। आम्ही या कृषी महोत्सव येथे आलो आहे। इथे भरपूर रिस्पॉन्स आहे आम्हाला। तरी पण मी असं सांगू इच्छित आहे की आमच्या गृह उद्योगामध्ये भरपूर प्रोडक्ट बनवलेले राहतात। तर हे नागली पापड, तांदूळ पापड, कुरडई, साबुदाणा पापड, हाताचे वडे, हाताचे झारलेले वडे, घरगुती शेवया, तूप आहे आमच्याकडं, गावरान तूप आहे, गीर गाईचं तूप आहे, पापड आहे, उडदाचे पापड, गूळ, अशा प्रकारचे भरपूर असे उत्पादन आमच्याकडे महिला बचत गट, गौतमी बचत गटाने तयार केलेले आहे। तर सर्वांनी कृषी महोत्सव येथे येऊन आमचा स्टॉल
94 नंबरचा स्टॉल आहे. तरी सगळ्यांनी आमच्या स्टॉलला भेट द्यावी. संदर्भात बोला. नमस्कार, माझे नाव चंद्रकला खंडेराव गांगुर्डे, राहणार आंबेवणी, पोस्ट वरखेडा, तालुका बिंदोरी. आमच्या गटाचं नाव आहे सावित्रीबाई फुले महिला बचत गट वरखेडा. आमच्याकडे गावरान तडका म्हणजे घरगुती चुलीवर तयार केलेल्या वस्तू आहे. त्याच्यामध्ये आम्ही चिकन ठेवलेलं आहे, अगदीच छान आहे. परत त्यात ओझरखेडची जी मच्छी आहे सर्वांना आवडणारी ती मच्छी पण ठेवलेली आहे. खूप छान आहे, रिस्पॉन्स पण चांगल्या पद्धतीने आलेला आहे. तसंच आम्ही बिर्याणी ठेवलेली आहे आणि सगळ्या वस्तू या हे सगळे गावरान पद्धतीने बनवलेले, चुलीवरती बनवलेले, गॅसवर म्हणजे फक्त याच्यावरती ठेवलेले. त्याची चव आहे जी जुनी चव आहे ती कधी पण आपल्या जिभेवर रेंगाळत राहील अशा पद्धतीची चव आहे. एकदा 11 नंबर स्टॉल आहे आमचा. त्या स्टॉलला सर्वांनी नाशिककरांनी भेट द्यावी व त्याचा आस्वाद घ्यावा. एकदम चांगल्या प्रकारचं आहे. भव्य महिलांच्या कबड्डी सामने थांबवा. तुम्ही कसं बोलतोय? तुम्हाला कळतंय का? तुम्ही दोघे अचानक प्रेशर तयार करायला लागला. मी कुणाची कंप्लेंट टाकली ह्याची मला कळलं झालंय. नाही 1 मिनिट थांबा. तुम्ही दोघी ठरवा, मला सांगा मी कोणाची कंप्लेंट देऊ. लागल्या माझ्या पोरानं गोटी गिळल्या, त्यात माझी बायको नाही शानी. जरा थांबा 1 मिनिट. लिहितोय तुमची कंप्लेंट टाकली ह्याची. तुम्ही तुमचा फोन शोधायचा आहे. काय मला ना तुमचा फोन शोधण्यासाठी जरा नीट माहिती द्या. जरा नीट वर्णन करा म्हणजे मला फोन शोधता येईल. सांगा. नाही का काय बोलतात ते तोंड सांभाळून बोला. पामेला पाहिजे घड्याला. एकदा पप्पा तुम्ही चुकून पाम तेल खाल्लं होतं तर तुमचा कट्टा फुटला होता. ढेंगाळी लागली की तुम्हाला. अरे तुमचं वय काय, तुम्ही बोलता काय, जरा तरी विचार करा. हे वसड्या नागाला डोलायला आधी बापाला बोलायला शिकवायचं नाही. हा शिकवायचं नाही म्हणे. तुम्ही सगळं विकून टिकून टाकणार. माझ्याबद्दल काही विचार पण करणार नाही, काहीच बोलायचं नाही. अरे कुठला बाप असतो जो स्वतःच्या पोराला असं वागवतो? हे वसड्या तुझी लायकीच आहे ती टाकल्या. स्वतःच्या पोराला टाकल्या बोला. टाकलेला टाकला म्हणून काय बोलू? मला सांगा, जगातला पहिला पोरगा असेल तो बापाच्या उपर टाकला पाडलेला आहे. त्याच्या टाकल्यावर हात फिरवला ना की मला क्वालिटी दिवस आठवतो. काय बोलतो म्हणजे माझे केस बघा हवाने असे भुरू भुरू उडतात. तुम्हाला माहिती आहे माझ्या केसाचं तुम्ही शॅम्पूने धुतलं ना आणि शॅम्पू लावून मला त्या आंघोळ घातलं होतं, माझ्या शरीराची नटाचा कलर होता. आता तुमचा राग यायला लागला आणि मी काय तुला सोडतोय. भारी आहे जोडी, एकदम भारी आहे तुमची. टचवूड पण मला वाटतं तुम्हाला हा एकदम भारी वाटलेला आहे. पण आपण ते जे काय असतं खरेदी विक्रीचा व्यवहार, डॉक्युमेंट्स, लिगल थिंग्स हे सगळं करून टाकू. अरे तुम्ही कशी अहो तुम्ही आलात सांगायचं ना मला. तुम्ही आला असता त्याची कल्पना असते तर चहा पाण्याचं बघितलं असतं ना. श्यामभाऊ इकडे श्यामभाऊ इकडे. सॉरी तसं नाही श्यामभाऊजी, तुम्ही सांगायचं ना मला तुम्ही आलात ते. अरे तुम्ही कशाला आलात पण? कशाला म्हणजे श्यामभाऊ असं काय बोलता? बाजूला राहते की नाही, तुमच्या इकडे घरातून आवाज यायला लागले, मला भीती वाटली. म्हटलं जाऊन बघूया कोणी आलंय की नाही. नमस्कार. तुम्हाला सांगते वहिनी, मी इथे शेजारी राहते बरं का. अच्छा. हा आणि इथे जेव्हा कोणी नसतं ना तेव्हा माझं बारीक लक्ष असतं घरावर बारीक लक्ष असतं माझं. श्यामभाऊ तुम्ही सांगायचं ना हे आले ते म्हणून. आपली ओळख सांगितलीच नाही ना. पुष्पांजली गोडबोली. नमस्कार. नमस्कार. आजला काही झालं मी आनंदामध्ये. आज माझ्या बहिणीला बघायला एक स्थळ येणार आहे. मला छान आनंद
तुला बघायला स्टाईल येणार आहे ऑल द बेस्ट येस 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 पाहुणे कुठपर्यंत आले जरा बघतो हां हां हॅलो पाहुणे कुठपर्यंत आलाय तुम्ही हां हां बिल्डिंग सापडली ना दुसरा माला हां 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 या या वॉचमॅन सोडत नाही फोन द्या त्याला ओ वॉचमॅन काय तुम्ही सोडताय हमरे पाहुणे को अरे कदम बोलते हो ओ हमरे बहनी को देखने को वास्ते आया है छोड़ो निकल उधर के पकड़ो बाबू को फटको हळू 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 सोडो सोडो दादा हळू जेव काय अरे तू कशाला नेपाळीमध्ये बोलतोय तू तुझ्याच भाषेत बोल ना अरे पण मी काय बोलतो त्यांना कळायला नको अरे तू काय बोलतोस तू अख्ख्या महाराष्ट्राला कळत नाही तरी इतकी वर्ष सांभाळून घेतलं ना त्यांनी तुला तू बाबा तुझ्याच भाषेत बोल ते समजून घेतील हा बोलतो बोलतो पण तू परवाचं बघ हे बघ हे बघ हे बघ मला तुझं हे समजत नाही हे झाला मला हा मुलगा बघायला येणार तरी तू पोरवा मारणार आहेस पवत पवत कांदा पवत पवत नाही जा 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 पाहुणे लावण्यात कुकरला 3 शिट्ट्या झाली की बंद करते गॅस साहेब ऑन ड्युटी पोलीसवाल्याला लाच दिली तुम्ही लाच नाही अय्या लाच तीच म्हणलंय ना मी कशाला वेगळा आवाज लॉज कशाला करायचं मला साहेब करताय तुम्ही अजिबात तिथं दिसायचं नाही मला. नाही साहेब मागं भरायचं हे घ्या तुमचे पैसे पोलीसवाले आम्हाला इमानच तू कळलं का तुमची कंप्लेंट नाही लिहून घेणार मी. असं नका ना पहिले ह्यांची कंप्लेंट लिहिणार तुमची लिहिणार नाही मी साहेब माणूस महत्वाचा आहे. अजिबात नाही लाच देता काय मला हा? मी व्हिडिओ काढला असता पण मोबाईल नाहीये माझ्याकडे काय बसा तिकडे मोबाईल नाही तुमची कंप्लेंट आहे ना माझी लिहा लिहिणार मी काय काळजी करू नका आता पहिले ह्यांची मग तुमची हो पप्पा काय तुम्ही नागतोड्यासारखे तुडतुड करता गाड्या एक पाऊल पुढे जाताना 2-2 पावलं मागे येतात आपल्याला या घरी जायचे बाबा बंद कर लोकं. बंद कर नमस्कार नमस्कार या या पाहुणे या बसा बसा नमस्कार. बसा 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 मी पाणी दे पाणी आता डॉक्टर येतील का नाही बापरे 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 काय केलं हो तुम्ही काय केलं अर्र, सगळं वल्ल वल्ल करून टाकलं अरे डोकं काय करताय डोक्यात पाणी पडले ना किती गंध फटक वाटतंय बरं ते मला मोबाईल मध्ये काय होत आहे ये वसाडे तो थोडा पडू काय अंगावर एवढंसं पाणी सांडलं तर होणार आयसलं असं बोलशील अरे तू लहान होता जेव्हा माझ्या मांडीवर तुम्ही तुला मुताचा तेव्हा मी तुला काय बोलायचो काही काही बोलू नका ना एक तर जगातला पहिला पोरगा आहे मी जो बापासाठी पोरगे बघायला आलेला त्यात तुम्ही माझ्या सुसूबद्दल बोलता ते सॉरी बरं का एकदम पाणी पडलं ना त्याच्यामुळे मी बोललो तसं बाकी काही नाही आय एम दिस हां ते त्यांना पवते हो पप्पा काय करते जरा मला बोलायचे काय बोलताय तुम्ही जरा येता का मला जरा बोलायचं? येतं ते जायला थांबा ना तुम्ही बोला तुम्ही थँक्यू नाही भाऊजी तुम्हाला सांगू का या फ्लोअरला ना मी एकटीच राहते बरं का कोणी म्हणजे कुणी नसतं कोणीच नसतं इथे भाऊजी मला खूप सुनं सुनं वाटतं आता तुम्ही आलात ना भाऊजी माझा सगळा एकटेपणा दूर होऊन बघा म्हणजे काय ना त्यांचे जे मिस्टर आहेत ना ते सकाळी 8ला जातात ते रात्री 12 पर्यंत येत आहेत ते हो एकदमच नाही माझे मिस्टर म्हणजे कसं आहे ना ते नसतात ना तेव्हा ते नसतात पण जेव्हा ते असतात ना तेव्हा पण ते नसतातच पण आता मी आहे ना काय सर साहेब कुठे अख्ख्या स्टेजवर मी एकटा आहे कंटाळा आहे का काय
इकडे बसा, काय झालंय ते सांगा. साहेब साहेब मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे साहेब. काय रडू नका, काय रडू खूप मोठा घात झालाय साहेब. काय रडू नका, काय रडू नका. बस बस बस, तुम्ही रडू नका. पाणी पे, पाणी पे, पाणी पे, पाणी पे. काय? 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 माझं सगळं पाणी प्यायला. काय? हो? काय वाळवंटात ना आलं काय? पोटात उंट बिट्ट ठेवलाय का काय, एवढं पाणी प्यायला? साहेब साहेब मला मदत करा ना, साहेब. काय रडू नका, मी आहे ना, तरी तुम्हाला मदत करणार. काय झालंय काय मला नीट सांग, काय झालं? साहेब माझा नवरा हरवला साहेब. साहेब काय हरवलंय? नवरा हरवला नवरा. नवरा हरवलाय? असं कसं हरवला तुमचा नवरा? अहो माझा नवरा कुठं बी हरवतोय. गर्दी दिसली की हरवला नवरा. गर्दी दिसली की नवरा? हो गार्डन म्हणू नका, जत्रा म्हणू नका, रेल्वे स्टेशन म्हणू नका, गर्दी दिसली की हरवतो. इतकंच काय, आमच्या स्वतःच्या लग्नात पण हरवला होता आमचा नवरा. हा, मी कुसला नवरा आहे, स्वतःच्या लग्नात हरवतो. बघा नो, तुम्हाला सांगते त्यांच्याकडचे बुट शोधत होते आणि आमच्याकडचे ह्यांना शोधत होते. कुठलं लग्न नव्हतं मला कळायला झालंय. काळजी करू नका, मी आहे ना. हो, तुमचा भाव अजून जिवंत आहे. तुम्ही काळजी करू नका, लगेच शोधून देतो तुमच्या नवऱ्याला. चालेल. तुम्ही फक्त मी जे विचारीन तेवढी माहिती मला सांगा. इथं बसा. चालेल. ओय, सर, ओय, साहेब कुठं आहे? अख्ख्या स्टेजवर मी एकटा आहे. कंटाळा आहे का काय हो? साहेब कुठं आहे? मी साहेब झाले. तुम्ही साहेब आहे? हा. ओय, वाटत नाही. ओय, सॉरी इकडे बसा, काय झालंय ते सांगा. साहेब साहेब मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे साहेब. काय रडू नका, काय रडू खूप मोठा घात झालाय साहेब. काय रडू नका, काय रडू नका. बस बस बस, तुम्ही रडू नका. पाणी पे, पाणी पे, पाणी पे, पाणी पे. काय? 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 माझं सगळं पाणी प्यायला. काय? हो? काय वाळवंटात ना आलं काय? पोटात उंट बिट्ट ठेवलाय का काय, एवढं पाणी प्यायला? साहेब साहेब मला मदत करा ना, साहेब. काय रडू नका, मी आहे ना, तरी तुम्हाला मदत करणार. काय झालंय काय मला नीट सांग, काय झालं? साहेब माझा नवरा हरवला साहेब. साहेब काय हरवलंय? नवरा हरवला नवरा. नवरा हरवलाय? असं कसं हरवला तुमचा नवरा? अहो माझा नवरा कुठं बी हरवतोय. गर्दी दिसली की हरवला नवरा. गर्दी दिसली की नवरा? हो गार्डन म्हणू नका, जत्रा म्हणू नका, रेल्वे स्टेशन म्हणू नका, गर्दी दिसली की हरवतो. इतकंच काय, आमच्या स्वतःच्या लग्नात पण हरवला होता आमचा नवरा. हा, मी कुसला नवरा आहे, स्वतःच्या लग्नात हरवतो. बघा नो, तुम्हाला सांगते त्यांच्याकडचे बुट शोधत होते आणि आमच्याकडचे ह्यांना शोधत होते. कुठलं लग्न नव्हतं मला कळायला झालंय. काळजी करू नका, मी आहे ना. हो, तुमचा भाव अजून जिवंत आहे. तुम्ही काळजी करू नका, लगेच शोधून देतो तुमच्या नवऱ्याला. चालेल. तुम्ही फक्त मी जे विचारीन तेवढी माहिती मला सांगा. इथं बसा. चालेल.